हॅलो स्टुडंट, आज आपण या व्हिडिओमध्ये चॅप्टर थर्ड फायनाईट ग्रुप्स अँड सबग्रुपमधील सायक्लिक ग्रुप्स हा पॉईंट डिस्कस करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण सायक्लिक ग्रुपची डेफिनेशन बघणार आहोत. सो सी दॅट डेफिनेशन. अ ग्रुप कॅपिटल G इज सेड टू बी अ सायक्लिक ग्रुप इफ इट इज जनरेटेड बाय सिंगल एलिमेंट. म्हणजेच काय, ज्यावेळेस एखादा ग्रुप जी तुम्हाला दिलेला असेल आणि तो ग्रुप जी तुम्हाला सायक्लिक आहे की नाही हे चेक करायचं असणार आहे, त्यावेळेस तुम्हाला फक्त चेक करायचं आहे की त्या ग्रुपमध्ये कंटेन असणारे सर्वच्या सर्व एलिमेंट एक सिंगल एलिमेंट जनरेट करतो की नाही. सो त्यासाठी इन शॉर्टली आपण इथे राईट डाऊन केलेलं आहे, दॅट इज G विच इज इक्वल टू. सो हिअर वी मे कन्सिडर दॅट वन ऑफ द A एलिमेंट इन अवर G, we taking the power a raised to n where this n belongs to Z. If we have to taking that power a raised to n and simplify it and check whether can we obtain the all elements in our set G or not. या प्रकारे आपण G मधला एक पर्टिक्युलर कोणता तरी एलिमेंट कन्सिडर केला, त्याची पॉवर कन्सिडर करत जातोय आपण आणि ती पॉवर कन्सिडर केल्यानंतर जर ए एलिमेंटने G सेटमधले सर्वच्या सर्व एलिमेंट जर आपल्याला मिळवून दिले तर ए जनरेटर म्हणून रिॲक्ट होतो किंवा तो त्याचा जनरेटर असतो. ज्यावेळेस एखाद्या ग्रुप Gला एखादा जरी जनरेटर असेल त्यावेळेस तो जो ग्रुप आहे त्याला सायक्लिक ग्रुप म्हटलं जातं. सो सी हिअर, नाऊ वी हॅव टू डिस्कस अगेन सम बेसिक थिंग्स हिअर. आता इथे आपण काही थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती घेऊया. द एलिमेंट ए इज कॉल्ड ॲज द जनरेटर ऑफ कॅपिटल G. जर ह्या फॉर्ममध्ये आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे किंवा आपण रिप्रेझेंट केलेली आहे तर त्यातला हा जो ए आहे तो ए रिप्रेझेंट करतो जनरेटर ऑफ G. अँड इफ द कॅपिटल G इज अ सायक्लिक ग्रुप जनरेटेड बाय ए. आणि हा जो सायक्लिक ग्रुप आहे, जर ए जनरेटर असेल तर G हा सायक्लिक ग्रुप जनरेट करून करतं तर ए हा करतो. देन वी राईट दिस ॲज अ G विच इज इक्वल टू इन दिस वे. ओके, नाव वी हॅव टू डिस्कस द वन ऑफ द एक्झाम्पल विच इज रिलेटेड टू अवर दिस कन्सेप्ट. ह्याच कन्सेप्टशी रिलेटेड आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत. सो सी हिअर, इज द ग्रुप Z6, addition modulo 6 a cyclic group question mark, if so find its generator. सो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की Z6 हा ग्रुप दिलेला आहे विथ ॲडिशन मॉड्युलो 6 आणि तो आपल्याला चेक करायचा आहे की सायक्लिक आहे की नाही, आणि सायक्लिक असेल तर त्याचे जनरेटरसुद्धा फाइंड आउट करायचे. मग सगळ्यात अगोदर याच्या सोल्युशनमध्ये बघा काय करणार आहोत, आपण Z6चा सेट राईट डाऊन करून घेणार आहोत. ॲडिशन मॉड्युलो 6 दिलेला असल्यामुळे तो जो सेट आहे स्टार्ट होईल 0, 1, 2, 3, 4 अप टू 5 पर्यंत. मे बी जसं इन जनरली आपण म्हणतो की जर तुम्हाला Z6 ॲडिशन मॉड्युलो 6च्या ऐवजी जर सपोज आपल्याला याप्रमाणे दिलं Zn ॲडिशन मॉड्युलो n दिलेला असेल तर हा Zn मध्ये कंटेन असणार आहे 0 बार 1 बार अप टू दिस n मायनस 1 बार. ओके, सो सेम कन्सेप्ट आपण फॉलो करतो Z6साठी. स्टार्टिंग केली 0 पासून, nच्या जागी फक्त रिप्लेस झालेला आहे 6. सो 6 minus 1 is a 5. सो इन्स्टेड ऑफ हिअर 6 minus 1 is a 5. सो वी राईट डाऊन Z6 set as a 0 to 5. Next one is so now we have to find out the generator of this one. मग आपल्याला ह्या Z6चे काय करायचं आहे, जनरेटर चेक करायचं आहे. जर ह्या Z6 सेटला एक जरी जनरेटर मिळाला तर हा जो ग्रुप आहे तो काय रिप्रेझेंट करेल, सायक्लिक ग्रुप रिप्रेझेंट करेल. सो आपण स्टार्ट करूया 0 एलिमेंटपासून. So we taking the power 0 raised to 1. Why we have to taking the power 0 raised to 1? Because here for obtaining our G set we have to taking the power 1 by 1
and check whether that whole set of G we obtain or not. So for that 0 raised to 1. But here is the addition modulo. So if we have to given the addition modulo, so 0 raised to 1 it is act as a 1 into 0. This 1 into 0. Simplify we have to here we get as a 0. Addition modulo दिलेला असल्यामुळे 0 raised to 1 हा 1 into 0 याप्रमाणे आपण राईट डाऊन करणार. आणि जर सपोज ॲडिशन मॉड्युलोच्या ऐवजी मल्टिप्लिकेशन मॉड्युलो असता तर मात्र आपण 0 raised to 1 कन्सिडर करून त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं असतं. ओके. Similarly 0 raised to 2 is 2 into 0, 0. It is not a 2.0, it is a 2 into 0. We get as a 0. So all this we have to done up to 6. Why we have to done up to 6? Because when we have to check whether the number of element in Z6. जर आपण चेक केलं की Z6 मध्ये टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे तर 0 पासून काउंटिंग केलं 5 पर्यंत तर टोटल एलिमेंट होता 6. म्हणून आपण पॉवर कन्सिडर करतोय 6 पर्यंत. सो 0 raised to 6 which is equal to 6 into 0 we get as a 0. This implies 0 is not a generator. Why we have to write down the 0 is not a generator? Because when we have to observe our simplification we get all the element or all this simplification as a 0. आपल्याला टोटल सिम्प्लिफिकेशन फक्त 0च मिळालेले आहे. म्हणजे Z6 मधला फक्त एकच एलिमेंट मिळतोय. म्हणजे त्यामुळे आपण इथे मेन्शन करतोय की 0 काय नाही आहे जनरेटर नाही आहे. नेक्स्ट वन वी कन्सिडर अवर सेकंड एलिमेंट. सो कन्सिडर 1. So again we have to take the power 1 raised to 1, 1 raised to 2, 1 raised to 3, 1 raised to 4 up to this 1 raised to 6. But this 1 raised to 1 is 1 into 1 which is equal to 1. This 1 raised to 2 means 2 into 1 which is equal to 2. So that we have to proceed up to 1 raised to 6. That 1 raised to 6 is a 6 into 1 which is equal to 6. But see here we have to not write down as a 6. We write down as a 0. Why we have to write down the 0? पण 0 का राईट डाऊन करतोय कारण की इथे ॲडिशन मॉड्युलो 6 दिलेला आहे. आणि ॲडिशन मॉड्युलो 6 दिलेला असल्यामुळे ज्यावेळेस 6पेक्षा ग्रेटर नंबर आपल्याला सिम्प्लिफिकेशन मिळेल त्यावेळेस त्या आलेल्या नंबरला 6ने अगोदर डिव्हाइड करायचा आणि त्याचा जो रिमाइंडर आहे तो या ठिकाणी राईट डाऊन करायचा. सो 6ला 6ने डिव्हाइड केलं रिमाइंडर आहे तो 0. सो फॉर दॅट रिझन वी राईट डाऊन द 0. सो देअरफॉर दिस वन वी हॅव टू राईट डाऊन ॲज अ. मग आता ह्या 1 मात्र बघा 1च्या याच्यामध्ये एलिमेंट काय काय आले 0, 1, 2, 3, 4, 5. सो ऑल दिस एलिमेंट वी हॅव टू राईट डाऊन हिअर. मग ह्या 1ने काय केले Z6चे सगळे एलिमेंट ऑब्टेन केले किंवा जनरेट केले. अँड फॉर दॅट रिझन वी हॅव टू राईट डाऊन हिअर 1 इज अ जनरेटर. म्हणून 1 हा जनरेटर म्हणून रिप्रेझेंट होतो. नाव नेक्स्ट वी हॅव टू कन्सिडर अवर सेकंड एलिमेंट इज 2. कन्सिडर द 2. So 2 raised to 1 is. So 2 raised to 1 is. So 2 raised to 1 is a 1 into 2. So 1 into 2 is a 2. Similarly 2 raised to 2. So 2 raised to 2 is 2 into 2. So 2 into 2 is a 4. Next 2 raised to 3. 3 into 2. So 3 into 2 is a 6. So 6 divided by 6 we get as a remainder is a 0. So we write down 0. Next 2 raised to 4. So 2 raised to 4 is a 4 into 2 which is equal to 8. आणि 8ला पुन्हा आपण 6ने डिवाइड करणार रिमाइंडर मिळतो 2. नेक्स्ट 2 raised to 5. 5 into 2. So 5 into 2 is a 10. 10ला पुन्हा 6ने डिवाइड करणार रिमाइंडर येतो 4. नेक्स्ट 2 raised to 6. So 2 raised to 6 means 6 into 2. So 6 into 2 is a 12. 12ला पुन्हा 6ने डिवाइड केला रिमाइंडर मिळतो 0. बघा आता इथे ज्यावेळेस आपण 2 हा जनरेटर आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण ज्यावेळेस बघतो ऑब्झर्व करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की आफ्टर सिम्प्लिफिकेशन वी हॅव टू गेट द एलिमेंट ओनली 0, 2, 4. सी हिअर अगेन दॅट 2, 4, 0 हे 3च एलिमेंट रिपीट होत आहे. म्हणजे Z6मधले सर्व एलिमेंट आपल्याला मिळत नाही आणि त्या रिझनमुळे आपण काय मेन्शन करतो 2 इज नॉट अ जनरेटर. नेक्स्ट वन कन्सिडर द 3. So again we have to take 3 raised to 1. But 3 raised to 1 means 1 into 3 which is equal to 3. 3 raised to 2. So 2 into 3 is 6. 6ला 6ने डिवाइड करणार रिमाइंडर आला 0. 3 raised to 3. So 3 raised to 3 is we may write down as a 3 into 3 is a
9. सो 9ला पुन्हा 6ने डिवाइड केला, रिमाइंडर मिळतोय 3. याप्रमाणे 3⁴ विच इज इक्वल टू 4 × 3 अँड 4 × 3 विच इज इक्वल टू 12. आणि 12ला पुन्हा 6ने ज्यावेळेस डिवाइड करतात, रिमाइंडर मिळतोय 0. नेक्स्ट 3⁵. सो 3⁵ इज 5 × 3, सो विच इज इक्वल टू 15. 15ला ज्यावेळेस तुम्ही 6ने डिवाइड करताय, रिमाइंडर मिळतोय 3, सो वी राईट डाऊन 3. नेक्स्ट 3⁶. सो 3⁶. सो 3⁶ इज 6 × 3. सो 6 × 3 इज 18. 18ला पुन्हा 6ने डिवाइड करा, रिमाइंडर मिळतोय 0. So see again, after the simplification we get only the two value, only 0 and 3. So after this total simplification we have to not get here again the Z6 whole numbers. So for that reason again we have to write down 3 is not a generator. Next, consider the next element 4. 4:1. So 4:1 is a 1 × 4, we get as a 4. 4:2. 2 × 4 which is equal to 8. 8ला 6ने डिवाइड करना, रिमाइंडर मिळतोय 2. 4:3 which is equal to 3 × 4 which is equal to 12. आणि 12ला 6ने डिवाइड केला, रिमाइंडर मिळतो 0. 4:4. So 4:4 is a 4 × 4 which is equal to, so 4 × 4 is a 16. 16ला 6ने डिवाइड करा, रिमाइंडर मिळतोय रिमाइंडर मिळतोय 4. Because so we get as a remainder is a 4. Next one is a 4:5. So 4:5 is a 5 × 4 which is equal to 20. आणि 20ला ज्यावेळेस 6ने डिवाइड करताय, we get as a remainder is a 2. Next one is a 4:6. So 4:6 is a 6 × 4. We get as a 24. आणि 24ला 6ने डिवाइड केला, रिमाइंडर मिळतो 0. पुन्हा सिम्प्लिफिकेशन नंतर आपल्याला फक्त 0, 2, 4 हे 3च एलिमेंट मिळतात. Z6मधले सगळे एलिमेंट मिळत नाही आणि त्या रिझनमुळे आपण मेन्शन करतो की 4 इज नॉट अ जनरेटर. जनरेटर कशाला म्हटलं जातं? त्या सेटमधले सगळे एलिमेंट जर त्या एलिमेंटने जनरेट केले तरच त्याला जनरेटर म्हटलं जातं. नेक्स्ट वी कन्सिडर द 5. 5:1. So which is equal to 1 × 5 which is equal to 5. सो 5 हा 6पेक्षा लेस आहे म्हणून आपल्याला डिव्हायडेशन करण्याची गरज नाही. डिव्हायडेशन केव्हा करणार? ज्यावेळेस 6 किंवा 6पेक्षा ग्रेटर नंबर आला त्याच वेळेस डिव्हायडेशन करायचं आणि त्याचे रिमाइंडर राईट डाऊन करायचे. 5:2. 2 × 5 विच इज इक्वल टू 10. 10ला 6ने डिव्हाइड केलं, रिमाइंडर मिळतो 4. 5:3 विच इज इक्वल टू 3 × 5 विच इज इक्वल टू 15. 15ला पुन्हा 6ने डिव्हाइड केलं, रिमाइंडर मिळतो 3. ह्या प्रकारे आपण प्रोसिजर ज्यावेळेस कंटिन्यू करतो लास्टपर्यंत तर असं लक्षात येते बघा आपल्याला एलिमेंट काय काय मिळाले. 0, 1, 2, 3, 4, 5. इन शॉर्टली ह्या 5ने Z6चे सगळे एलिमेंट जनरेट केले. सो 5 इज ऑल्सो द जनरेटर. मग आपल्या ऑब्झर्वेशन काय सांगतं की या ठिकाणी आपल्याला किती जनरेटर मिळाले? वी ऑब्झर्व दॅट 1 and 5 विच इज जनरेट अवर Z6. 1 आणि 5ने Z6चा सेट आपला जनरेट केलेला आहे आणि त्या रिझनमुळे आपण मेन्शन करतो हेन्स Z6 विथ ॲडिशन मॉड्युलो 6 इज अ सायक्लिक ग्रुप. ह्या Z6ला 2 जनरेटर मिळतात. एक जरी जनरेटर मिळाला असतं तरी आपण काय मेन्शन केलं असतं? तो सायक्लिक ग्रुप रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, आज आपण इथे स्टॉप करूया. थँक्यू.